एक घर जिथे सुना एक एक करून मरत जातात. कोणी म्हणतं हा देवाचा राग आहे, कोणी म्हणतं घरावर भूतांचा साया आहे. पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अय्याना माने या थरारक आणि रहस्याने भरलेल्या वेबसिरीजची कथा, जिथे प्रत्येक मृत्यूमागे एक गूढ आणि धक्कादायक सत्य लपलेलं आहे. सिरीजमध्ये आपल्याला अय्याना माने नावाची एक फॅमिली दाखवली आहे, जे एका देवतेची पूजा करत असते. पण त्यांच्या घरात काही विचित्र घडत असतं. कारण या घरात ज्या ज्या मुलींचं लग्न होतं, काही काळातच त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घटना घडते आणि त्या मृत्युमुखी पडतात. हा सगळा फक्त एक योगायोग आहे, की देवतेचा शाप आहे, की काहीतरी वेगळंच? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. कथेच्या सुरुवातीला आपल्याला एक गोडशी मुलगी दिसते. तिचं नाव आहे जाजी. तिचं नुकतंच लग्न झालेलं असतं अयाना माने फॅमिलीच्या लहान मुलासोबत, ज्याचं नाव असतं दुष्यंत. जाजीला या फॅमिलीच्या इतिहासाबद्दल काहीच माहिती नसते. म्हणजे या घरात ज्या ज्या मुलींचं लग्न झालं आहे, त्या सगळ्यांच्या बाबतीत काही ना काही अपघात घडला आहे. पण या सगळ्यांपासून अनभिज्ञ असलेली जाजी आनंदाने दुष्यंतसोबत निघते. रस्त्यात ती लक्षात घेते की दुष्यंत फारसं बोलत नाहीये. तो थोडासा शांत पण रागीट वाटत असतो. जाजी त्याला विचारते, काही झालंय का? 2 दिवस झाले तुम्ही काही बोललाच नाही. तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडत नाही का? तेवढ्यातच त्यांचा ड्रायव्हर बोलतो, असं काही नाही. आमचे लहान सरकार असेच आहेत. पण जाजीबाई तर खूपच बोलकी असते. मग जाजी ड्रायव्हरशीच बोलू लागते. ड्रायव्हर आपलं नाव सांगतो, जोरैया. तो सांगतो की तो गेली 15 वर्ष या अय्याना माने या घरात काम करतोय. जाजी त्याला विचारते, या घराला सगळेजण अय्याचं घर असं का म्हणतात? यावर जोरैया सगळी कथा सांगतो. पूर्वी आमचे साहेब खूप श्रीमंत होते. ते शेती करायचे. एक दिवस त्यांच्या शेतात कंडैया देवची मूर्ती सापडली आणि त्यानंतरच त्यांच्या नशिबाने कलाटणी घेतली. आज त्यांच्याकडे 150 एकर जमीन आहे आणि त्यांच्या घरच्या मंदिरात अजूनही ती मूर्ती ठेवलेली आहे आणि ती मूर्ती खूप पूजनीय मानली जाते. जोरैया सांगतो, कंडैया देव जर खुश झाला तर सोन्याचा वर्षाव आणि रागावला तर इतक्यात दुष्यंत त्याला थांबवतो. हे पाहून जाजी विचार करू लागते की त्याला मध्येच का थांबवलं. तिला थोडंसं विचित्र वाटू लागतं. तेवढ्याच समोर पोलीस त्यांची गाडी थांबवतो. पण तो पोलीस खरं तर जाजीचा एक जुना मित्र असतो. तो तिला गिफ्ट द्यायला आलेला असतो. जाजी त्याच्यावर चिडते की लग्नाला का नाही आलास आणि आता रस्त्यात गाडी थांबवून गिफ्ट देतोयस. पण तो माफी मागतो आणि जाजीला शांत करतो. नंतर जाजी त्याची ओळख आपल्या नवऱ्याशी दुष्यंतशी करून देते आणि सांगते, हा माझा मित्र महानंदेश आहे. यानंतर जाजी आपल्या सासरी पोहोचते. तिच्या सासरमध्ये तिचे सासू सासरे असतात, महेश, शिवाशिष आणि एक नणद पूर्णी असते. घरात एक नोकरानीही असते, तय्यवा, आणि सासूचं नाव असतं नागम्मा. सगळे मिळून नवविवाहितेचं स्वागत करतात. नागम्मा सांगते की घरात प्रवेश करण्याआधी वरवधूने एकमेकांचं नाव घ्यावं लागतं. त्यावर दुष्यंत जाजीचं नाव घेतो, पण जाजी त्याला महाराज म्हणते. महेश लगेचच बोलतो, माझ्या भावाचं नाव दुष्यंत आहे, महाराज नाही. त्यावर जाजी उत्तर देते, दुष्यंत पण तर महाराजच होते ना. जाजी सगळ्या प्रकारे दुष्यंतला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण तरीही दुष्यंत अजूनही रागीट चेहरा घेऊनच बसलेला असतो. नंतर जाजीला सांगितलं जातं की तिने तांदळाने भरलेल्या डब्यावर पाय मारून घरात प्रवेश करावा. पण जाजी जशी पाय मारते तसेच तिचे सासरे अचानक कोसळतात. घरातले सगळेजण ताबडतोब त्यांच्याकडे धाव घेतात आणि डॉक्टरला बोलवण्याबद्दल बोलू लागतात. पण तोपर्यंत तिचे सासरे मृत्युमुखी पडलेले असतात. लग्नाच्या आनंदाचा माहोल क्षणातच दुःखात बदलतो. बिचारी जाजी काय स्वप्न बघून आली होती आणि काय झालं? यानंतर एक पंडित घरात येतो, जो जाजीकडे तुच्छ नजरेने बघतो आणि तिला दूर राहायला सांगतो. जाजीला समजतं की सगळेजण तिलाच अपशकुनी समजत आहे. आज जाऊन तो पंडित सगळ्यांना सांगतो की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे लग्न करू नका. ही मुलगी नक्कीच या घरात अपयश घेऊन आली आहे. बघा, तिच्या पावलांनी या घरात पाय टाकताच घरमालकाचं निधन झालं. पिताजींचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे. त्याचा जाजीशी काहीही संबंध नाही. तुम्ही तिला दोष देऊ नका आणि तिची काहीही चूक नाही. हे सगळे जाजी बाहेर उभी राहून ऐकत असते. आधी तिला वाटत होतं की तिचा नवरा तिला प्रेम करत नाही. पण जेव्हा त्याने सगळ्यांसमोर तिची बाजू घेतली, तेव्हा तिला समजतं की ती चुकीची होती. तिचा नवरा तिला खरोखरच प्रेम करतो आणि त्यामुळेच ती खुश होते. आज जाजीची सासरी पहिली स्वयंपाकाची वेळ असते आणि ती सगळ्यांसाठी पोहा बनवत असते. त्याचवेळी ती तिच्या आईशी बोलत असते आणि तिला सासऱ्याच्या मृत्यूबद्दल सांगते. हे ऐकून तिच्या आईला धक्का बसतो की हे सगळं झालं आणि अजूनपर्यंत त्यांना काही कळवलं नाही. जाजी सांगते की आई, इथले लोक तर त्यांच्या नातेवाईकांनाही काही सांगत नाही. रोज संध्याकाळी देवाची पूजा करतात, पण जेव्हा घरात मृतदेह असतो तेव्हा पूजा करता येत नाही. म्हणून अंत्यसंस्कारही लवकरच उरकला. आई विचारते, 11वा कधी आहे?
जाजी म्हणते, "माहिती नाही, इथे कोणी माझ्याशी बोलत नाही." आई विचारते, "आणि दुष्यंत कसा आहे?" जाजी म्हणते, "ते खूप चांगले आहे." इतक्या समोरून नागम्मा येताना दिसते. पण जाजी आईला म्हणते, "नंतर बोलते" आणि फोन ठेवते. पण नागम्माने तिचा संवाद ऐकलेला असतो. ती विचारते, "तू तुझ्या आईला सांगत होतीस ना, की कोणी तुझ्याशी बोलत नाही?" ती पुढे म्हणते, "काय करू? घरात मृत्यू झाला आहे. सगळे खूप दुःखात आहे." जाजी म्हणते, "माझ्या येण्यानेच हे सगळं झालं." नागम्मा म्हणते, "नाही, यात तुझी काही चूक नाही. तू तरी या घराची लक्ष्मी आहेस." यानंतर जाजी सगळ्यांना जेवण वाढते. पण पूर्णी अन्नात उणिवा काढायला लागते. ती म्हणते, "तांदूळ कच्चे वाटत आहे." तेवढ्यात महेश जेवण खाली फेकतो. जाजी विचारते, "तुम्ही जेवण फेकलं?" महेश म्हणतो, "मी नाही फेकलं, तीच सगळं करत आहे." महेश एकदम उठतो आणि ओरडतो, "कुठे आहेस तू? माझं जेवण खराब करून कुठे लपलीस?" तेवढ्यात त्याला जोराचा धक्का बसतो. तो ओरडतो, "तू मला मारलंस?" आणि लाकडी काठी उचलून हवेत फिरवतो. तो परत परत पुष्पवती असं नाव घेत असतो. जणू काही भूत हे सगळं करतंय. हे सगळं पाहून जाजी घाबरते आणि तिला काही समजतच नाही की काय चाललंय. कोणीही तिला स्पष्ट काही सांगत नाही आणि तिला म्हणतात की किचनमध्ये जा. पूर्णी हसायला लागते आणि महेशला तिथेच पुष्पवती दिसायला लागते. तो म्हणतो, "माझा अपमान करून तू माझ्यावर हसतेस" आणि तिला मारायला जातो. तेव्हा दोघंजणं कुत्र्या मांजरासारखे भांडायला लागतात आणि घरातले बाकी सगळे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांनी त्रासून जाजी रडत रडत किचनमध्ये निघून जाते आणि तिच्या आईला फोन करून म्हणते, "मला इकडून घेऊन जा. मला इथे राहायचं नाही. इथे काहीही नीट नाही." तेवढ्यात कोणतरी तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ती घाबरते आणि त्यामुळे घाबरून तिच्या हातून फोन पडतो. पण तो नागम्माचा हात असतो. नागम्मा फोन उचलते आणि जाजीच्या आईला सांगते, "जाजी ठीक आहे, मी तिच्यासोबतच आहे." ती जाजीला समजावते. यानंतर जाजीला कळतं की तिच्या सासऱ्याच्या 11व्यापर्यंत ती तिच्या नवऱ्याच्या खोलीत झोपू शकत नाही. सासू तिला पूर्णीच्या खोलीत झोपायला सांगते. तेवढ्यात दुष्यंत येतो आणि जाजीला म्हणतो, ही नवीन जागा आहे, झोपायला त्रास होईल आणि तिला एक पुस्तक देतो वाचायला. जाजीला पुस्तक वाचण्याची खूप आवड होती, त्यामुळे ती खुश होती. त्यानंतर ती पूर्णीच्या रूममध्ये झोपायला जाते. पण पूर्णी म्हणते, "आईच्या भीतीने हो म्हणाले, पण मला तुझ्यासोबत झोपायचं नाही." तेव्हा बिचारी जाजी म्हणते, "हरकत नाही, मी बाहेर झोपते. आईने विचारलं तर मी सांगेन की खोलीत झोप येत नव्हती म्हणून बाहेर झोपले." पूर्णी तिला चटई आणि ब्लँकेट देते आणि दरवाजा बंद करून घेते. बिचारी जाजी मग घराबाहेर झोपायला जाते. तिथे तय्यबा नावाची नोकराणी पण असते. ती जाजीशी अगदी प्रेमाने बोलते आणि तिने बनवलेल्या अन्नाची स्तुतीही करते. तय्यबा म्हणते, "माझं मन खूप दुखावलं की तुमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री असा प्रसंग ओढावला. अचानक साहेब गेले. ते अगदी ठणठणीत होते. काय सांगावं, गेली 4 वर्षे या घरात काहीच बरोबर चाललेलं नाही. नक्कीच कंडयादेव आपल्यावर नाराज आहे." तेव्हा जाजी विचारते, "एक विचारू का? घरात एक मृत्यू झाला तरीही नातेवाईकांपैकी कोणीच आलं नाही, असं का?" तर युवा सांगते, "आपल्या इथे असंच असतं. दुःख असो वा आनंद, इथे फार लोक नसतात." जाजी म्हणते, "पण किमान घरच्यांना तरी सांगायला हवं ना?" महेश भैयाची पत्नीही आली नव्हती. तर युवा सांगते, "ती असती तर आलीच असती, पण ती मेली आहे. तिचं नाव होतं पुष्पवती. सगळ्यात आधी तिचाच मृत्यू झाला." हे ऐकून जाजी हादरते. कारण अंत्यसंस्काराच्या वेळी जेव्हा तिने महेशला त्याच्या बायकोबद्दल विचारलं होतं, तेव्हा त्याने सांगितलं होतं की ती माहेरी गेलेली आहे. तय्यबा म्हणते, "तुला जास्त त्रास होऊ नये म्हणून कदाचित खोटं सांगितलं असेल." नंतर जाजी विचारते, "पुष्पवतीचा मृत्यू कसा झाला?" मग आपल्याला एक दृश्य दिसतं, जिथे पुष्पवती झोपेतून उठते आणि चालत चालत विहिरीपर्यंत जाते आणि तिथे उडी मारते. हे सगळे जाजी खिडकीतून पाहत असते, पण प्रत्यक्षात हे फक्त तिच्या डोक्यात चाललेलं एक इमॅजिनेशन असतं. तय्यबाने सांगितलेल्या गोष्टींचं दृश्य तिच्या मनात आकार घेत असतं. पुढच्या दिवशी सकाळी जाजी उठते, तेव्हा तिला कळतं की ती उशिराने उठली आहे. जाजी दुष्यंतला विचारते, "तुम्ही मला उठवलं का नाही?" दुष्यंत म्हणतो, "तू इतकी शांत झोपली होतीस की मला उठवायची इच्छा झाली नाही." आणि तो तिला कॉफी ऑफर करतो. हे पाहून जाजी खूप खुश होते. "अरे वा, माझा नवरा मला स्वतःहून कॉफी देतोय." दुष्यंत तिला सांगतो, "खरं सांगू का? मी देवाला नवस केला होता की जर मला चांगली बायको मिळाली तर मी तिच्यासाठी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कॉफी बनवेन आणि खरंच मला खूप छान पत्नी मिळाली आहे." हे ऐकून जाजी अजूनच खुश होते. ती कॉफीची तारीफ करत म्हणते, "कॉफी खूप छान झाली आहे." दुष्यंत हसून म्हणतो, "तुझ्यासारखीच" आणि स्माईल करत तिकडून निघून जातो. दोघेही खूपच क्यूट वाटतात. खरं तर आता त्यांचं नातं थोडं बहरू लागलं असतं. यानंतर जाजी अंघोळ करायला जाते आणि अंघोळीनंतर ती तिच्या सासूकडे येते आणि सांगते, "मी माझे कपडे आणि सामान चुकून घरीच ठेवलं आणि आता अंघोळीनंतर घालायला कपडे नाहीत." त्यावर नागम्मा अलमारी उघडून तिला भरपूर साड्या दाखवते. जाजी विचारते, "या साड्या तुमच्या आहेत का?" नागम्मा उत्तर देते, "नाही, या साड्या पुष्पवतीच्या आहेत." बस. मग काय, जाजी पुष्पवतीची साडी नेसून तयार होते. तेवढ्यात नागम्मा पूर्णीला सांगते, "जा महेशला उठव." पण पूर्णी नकार देते. तेव्हा जाजी म्हणते,
तुम्ही जर म्हणाल तर मी त्याला जाऊन उठवते. त्यावर नागम्मा तिला महेशला उठवायला पाठवते. पण ज्याची जेव्हा महेशच्या रूममध्ये जाते तिला महेश कुठेच दिसत नाही. रूममध्ये खूप साऱ्या औषधांच्या बाटल्या आणि एक पुस्तक ठेवलेलं असतं. ज्याची ते पुस्तक उचलून पाहू लागते. तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि घाबरून ती जोरात किंचाळते. तो महेशच असतो, जो एकदम वेडसरपणे जाजीकडे येतो आणि म्हणतो, पुष्पवती, तू परत आलीस. तू मला खूप त्रास दिलास. आज मी तुला सोडणार नाही. तू तिचा गळा दाबायला येतो. जाजी घाबरून त्याच्यापासून दूर पडते आणि ओरडते, भैया मी जाजी आहे, पुष्पवती नाही. पण महेशला ती पुष्पवतीच वाटत असते. तो म्हणतो, तू खोटं बोलतेस, आणि तिला मारण्यासाठी एक वॉकर म्हणजे सहारा घेण्याचं एक साधन उचलतो. जाजी बचाव करत पडून जाते. तेवढ्यात नागम्मा येते आणि तिला वाचवते. महेशला थांबवते. ती पूर्णिला सांगते, जाऊन लगेच दुष्यंत आणि शिवाशिषला बोलव. दुष्यंत आणि शिवाशिष पंडितासोबत काही विधीत बसलेले असतात. पूर्णी ताबडतोब त्यांच्याकडे जाते आणि सांगते की महेश भैयाला परत दौरा आला आहे. इकडे महेश जाजीला म्हणतो, पुष्पवती, आपण एक काम करू, दोघं एकत्र मरून जाऊया. आधी तुला मारतो आणि मग स्वतःला. जाजी पुन्हा सांगते, भैया मी पुष्पवती नाही. महेश म्हणतो, खोटं बोलू नकोस, आणि तिच्या साडीची घडी पकडतो. ही साडी मीच तुला दिली होती. आता मला स्पष्ट सगळं आठवतंय. यावरून स्पष्ट होतं की महेशच्या नजरेत ती म्हणजे पुष्पवती आहे आणि तो तिच्यावर हल्ला करतो. तेवढ्यात दुष्यंत आणि शिवाशीत पोहोचतात. त्याला पकडतात आणि बेडवर झोपवतात. डॉक्टर येतो आणि महेशला इंजेक्शन देतो. तेव्हा कुठे तो शांत होतो. यानंतर नागम्मा जाजीशी एकट्यात बोलते. ती म्हणते, तू आता विचार करत असशील की तू इथे कुठल्या संकटात अडकलीस. तुला वाटत असेल इथून निघून जावं, पण आधी महेशची गोष्ट ऐकून घे. मग तू ठरव की तुला इथे राहायचं आहे की नाही. त्यानंतर आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो. महेश अचानक घरात येतो आणि सगळ्यांना सांगतो की त्याने आणि पुष्पावतीने आजच लग्न केलं आहे. पण घरातल्यांना पुष्पवती अजिबात आवडत नाही, कारण ती त्यांच्यापेक्षा खूप वेगळी असते. एकीकडे ही फॅमिली पारंपरिक देवधर्म पाळणारी आणि शाकाहारी असते, तर दुसरीकडे पुष्पावती मॉडर्न नॉनव्हेज खाणारी आणि दारू पिणारी असते, तेही घरातच, कारण ती देवधर्म मानतच नव्हती. नागम्मा तिला समजावते, जर तुला हे सगळं करायचं असेल तर घराबाहेर कर. आपल्या घरात देव आहे. इथले काही नियम आहे जे सगळ्यांनी पाळायलाच हवे. त्यावर पुष्पवती म्हणते, तुमच्यासाठी जर मूर्ती देव आहे तर माझ्यासाठी दारूची बाटलीच देव आहे. बस. तेव्हापासून नागम्मा स्पष्ट सांगते, जर आमचे नियम पाळता येणार नसतील तर हे घर सोडून जा. त्यावर महेश संतापून म्हणतो, माझा हिस्सा मला द्या. आम्ही दोघंही हे घर सोडून जातो. नागम्मा विनंती करते, माझा ऐकण्याचा प्रयत्न कर. तुझ्या बायकोच्या वागण्यामुळे घरातले देव रुसले आहेत. आपली चारुलता आई बनू शकत नाहीये आणि तिचा वारंवार गर्भपात होतोय. पुष्पावती म्हणते, हे सगळं एकमेकांशी जोडू नका. मी दारू पिते म्हणून तिचा गर्भपात होतोय आणि देव रुसतोय असं काहीही नाही. शिवाशिष म्हणतो, तुझ्या अशा वागण्यामुळेच तुला स्लीप वॉकिंगची म्हणजे झोपेत चालण्याची सवय लागली आहे. हा देवाचाच राग आहे. हे ऐकून पुष्पवती हादरते, कारण तिला माहीतच नव्हतं की ती झोपीत चालते. मग ती म्हणते, जर या सगळ्याला देवच जबाबदार असतील तर ठीक आहे, आणि ती कंडया देवाची मूर्ती घेऊन घराच्या बाहेर विहिरीत फेकून देते आणि एक दिवस त्याच विहिरीत उडी मारून पुष्पवती आत्महत्या करते. पुष्पवतीच्या मृत्यूनंतर महेशचं मानसिक संतुलन बिघडतं. कधीकधी त्याला हॅल्युसिनेशन होतात. त्याला पुष्पवती दिसते. नागम्मा म्हणते, मी तुला सगळं सांगितलं. आता जर तू अजूनही इथून निघून जायचं ठरवलं असशील तर आम्ही तुला थांबवणार नाही. पण जाजी म्हणते, मी कुठेही जाणार नाही. आता जाजीचं हेच घर होतं. त्यानंतर ती स्वयंपाकघरात जेवण बनवायला जाते आणि तय्यबाकडून टिप्स घेते की घरात कोणाला काय आवडतं. मग ती विचारते की ते सगळ्यात जास्त स्वयंपाक कोण करत होतं. तय्यबा सांगते, पुष्पा करत होती. विशेषतः कच्च्या फणसाची भाजी तर ती अफलातून करत होती. हे ऐकून जाजीला विश्वासच बसत नाही. ती म्हणते, पण तुम्ही तर सांगितलं होतं की ती नॉनव्हेज खायची, दारू प्यायची. तय्यबा सांगते, हो, ती आधी करत होती, पण नंतर सगळं सोडून दिलं होतं. तिने दारू प्यायचं बंद केलं आणि देवाची पूजा पण करायला लागली होती. ज्याची म्हणते, पण मग तिचा मृत्यू तर देव आणि दारूमुळेच झाला ना. तेव्हा तय्यबा तिला एक गोष्ट सांगते, जे नागम्माने तिला कधीच सांगितली नव्हती. खरं तर लग्नानंतर 6 महिन्यांनी पुष्पवतीला महेशच्या वाईट सवयींचा उलगडा झाला होता. तो स्त्रीलंपट होता. बाहेर जाऊन मुलींशी गैरवर्तन करत असे. हे समजल्यावर पुष्पवतीने महेशशी वाद घातला. तिने नागम्मालाही सांगितलं, जर माझं दारू पिणं चुकीचं आहे तर महेश जे काही करतो आहे ते पण बरोबर नाही. देव त्याच्यावर खुश आहेत का. ती नागम्माला म्हणते, तुम्ही महेशला काहीच का बोलत नाही. पण नागम्मा काहीच बोलत नाही. हा तर अगदी सरळ दुटप्पीपणा आहे. पुष्पावतीला खूप वाईट वाटतं. ती संतापून म्हणते, तुमचं सगळं देवधर्म सगळं खोटं आहे. त्याचवेळी तिचे पिरियड चालू होते आणि घराच्या नियमानुसार तिला मंदिरात जायला परवानगी नव्हती. पण मुद्दाम सगळ्यांना चिडवण्यासाठी ती मंदिरात जाते. सगळे तिला थांबवतात, पण ती ऐकत नाही. ती मंदिरात जाऊन स्वतःला बंद करून घेते
तर यवा सांगते तिचे पिरियड चालू होते. तिला मंदिरात जायला नको होतं. त्याचवेळी जाजीला एक विजन येते. तिला घरातील देवकंड या मशाल घेऊन पुष्पावतीला विहिरीकडे नेताना दिसतो आणि मग पुष्पावती विहिरीत उडी मारते आणि बुडून मरते. पुढच्या दिवशी आपण पाहतो की पुन्हा एक विधी सुरू आहे. आता जाजीचं लग्न आणि तिच्या सासऱ्याचा मृत्यू या सगळ्याला 5 दिवस झाले होते. तेवढ्यात एक स्त्री तिच्या मुलीला घेऊन नागम्माकडे येते. त्या दोघी यांच्याच रिलेटिव्ह वाटत होत्या. जाजी त्यांना पाणी देऊन आदराने वागत असते. तेव्हा ती स्त्री नागम्माला विचारते, ही मुलगी कोण आहे? नागम्मा सांगते, ही दुष्यंतची पत्नी आहे. हे ऐकताच तिची मुलगी अचानक रडायला लागते आणि तिकडून निघून जाते. जाजीला वाटतं हे तिला काय झालं. तेवढ्यात ती स्त्री स्वतः जाजीकडे येते आणि सांगते, मी शिवाशिषची पत्नी चारुलताची आई आहे आणि ही माझी दुसरी मुलगी पद्मलता. ती सांगते, पूर्वी दुष्यंतचं लग्न पद्मलताशी ठरलं होतं. त्यांचा साखरपुडाही झाला होता. पण चारुलता गेल्यानंतर लग्न होऊ शकलं नाही. तेव्हा जाजीने विचारलं, चारुलता कशी मेली? ती उत्तर देते, तिने स्वतःला पेटवून घेतलं होतं. ती जळून मेली. हे ऐकल्यावर जाजीच्या मनात इन्सिक्युरिटी निर्माण होते. तिला वाटतं की कदाचित दुष्यंत अजूनही पद्मलतावर प्रेम करतो. त्यामुळे तो माझ्याकडे लक्ष देत नाही. ती सरळ दुष्यंतकडे जाऊन विचारते, तुम्हाला कधी पद्मलतासोबत लग्न करायचं होतं का? तुम्ही तिच्यावर प्रेम करत होता का? दुष्यंत म्हणतो, असं काही नाहीये. पण जाजीच्या मनात शंकेचे बीज रोवली गेली असतात. ती म्हणते, तुम्ही खोटं बोलता. तेवढ्यात नागम्मा तिथे येते आणि सांगते, हो, तो तर खरं बोलतो आहे. ती सगळ्यांना सांगते की खरं तर चारुलता आम्हाला लग्नासाठी फोर्स करत होती आणि ती एक गोष्ट लपवत होती. चारुलता मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हती. ती छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया द्यायची. तिला मूल होत नव्हतं. यामुळे ती आणखीनच त्रस्त होती. तिच्या मनात एकच विचार होता, या घराला वारस द्यावा. ती देवाची मनोभावे पूजा करत होती. नवस फेडत होती, पण काहीच फायदा होत नव्हता. मग तिने स्वतःच सुचवलं की आपल्या बहिणीचं म्हणजे पद्मलताचं लग्न दुष्यंतसोबत लावावं. म्हणजे घराला वारस मिळेल आणि ती टेन्शन फ्री होईल. तिच्या परिस्थितीवर दया घेऊन आम्ही ते मान्य केलं. पण त्याने तिच्या मानसिक स्थितीत काहीच सुधार झाला नाही. दिवसागणिक ती आणखीनच विचलित होत गेली आणि एक रात्री तिने स्वतःवरच केरोसिन टाकून स्वतःला पेटून घेतलं. हे ऐकल्यावर जाजीला अजून एक गोष्ट समजते. दुष्यंतचं आधीच एक लग्न झालं होतं आणि त्याची पहिली पत्नी होती बिंदुमालिनी. हे कळाल्यावर जाजी खूप दुखावते. ती सगळ्यांना विचारते, इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली का? ते उत्तर देतात, आम्ही तुझ्या घरच्यांना आधीच सगळं सांगितलं होतं. आम्हाला वाटलं की तुलाही माहिती असेल आणि तुझ्या घरच्यांना लग्नासाठी आम्ही 5 एकर जमीन भेट दिली होती. हे ऐकून जाजी चिडते आणि सरळ आपल्या आईला फोन करते आणि रागात म्हणते, मिली तुमची मुलगी तुमच्यासाठी. तुम्हाला लाज वाटली नाही का? 5 एकर जमिनीसाठी तुम्ही मुलीला विकलं. तेव्हा तिची आई म्हणते, बेटा, आम्ही काय करावं? अपघातात तुझ्या वडिलांचे पाय गेले. ते काहीच काम करू शकत नाहीत. घर चालवायचं होतं. दुसरा कुठला मार्ग नव्हता. हे सगळं ऐकून जाजी पूर्णपणे तुटून जाते. रागाच्या भरात ती घर सोडून जायला निघते. दुष्यंत धावत येतो आणि तिला थांबवतो. जाजी म्हणते, मला जाऊ द्या. तुम्हाला वाटतं ना की मी काहीतरी करेन? दुष्यंत म्हणतो, हो. जाजी म्हणते, नाही, मी असं काहीही करणार नाही. माझ्यात तितकी हिंमत नाही. मग ती त्याला विचारते, तुम्हाला बिंदुमालिनीशी प्रेम कसं काय झालं होतं? त्यावर दुष्यंत सांगायला लागतो, आमच्याकडे नवरात्रोत्सव चालू होता. त्यासाठी आम्ही एक क्लासिकल डान्सर बोलावलेली होती. तिचं नाव होतं अक्षता. रात्री ती परफॉर्म करत असताना घरात एक कॉल आला आणि मी तो कॉल उचलला आणि दुष्यंतला कळलं की अक्षता ही खरं तर घरातून पडून आलेली आहे आणि तिनं आपलं नावही खोटं सांगितलं आहे. तिचं खरं नाव बिंदुमालिनी आहे. दुष्यंत जेव्हा या सगळ्याबद्दल बिंदुमालिनीशी बोलतो तेव्हा ती तिची समस्या सांगते. ती म्हणते की तिचे वडील एका म्हाताऱ्या माणसासोबत तिचं लग्न लावण्याचा आग्रह करत होते. कारण त्या म्हाताऱ्या व्यक्तीने तिच्या वडिलांना कर्ज दिलं होतं आणि कर्ज फेडता न आल्यामुळे तो म्हणाला, तुझं कर्ज जर माफ करून घ्यायचं असेल तर तुझ्या मुलीशी माझं लग्न लाव. तिचे वडील याला तयारही झाले. पण बिंदूला ते लग्न नको होतं म्हणून ती घरातून पडून आली होती. हे सगळं समजल्यावर दुष्यंत ठरवतो की तो तिची मदत करणार आणि तिला सपोर्ट करतो. एक दिवस बिंदूचे वडील तिला शोधत शोधत त्या घरात पोहोचतात आणि सगळ्यांसमोर तिची खरी ओळख उघड करतात. ही माझी मुलगी आहे, जी आपली ओळख लपवून तुमच्याकडे राहत होती. ते तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. पण बिंदू सगळ्यांना विनवते, कृपया मला यांच्यासोबत जाऊ देऊ नका. हे माझं लग्न त्या म्हातारा माणसाशी लावणार आहेत. तेव्हा तिचे वडील म्हणतात, ठीक आहे, ज्याच्याशी तू लग्न करू इच्छितेस त्याच्याशीच करून देतो. पण ती म्हणते, हे खोटं बोलत आहे. ते मला परत घेऊन जाऊन त्यांच्याच मर्जीनुसार वागतील. कृपया मला वाचवा. तेव्हा दुष्यंत पुढे येतो आणि तिला वाचवण्यासाठी खोटं बोलतो. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. माझ्या सांगण्यावरून ही घरातून पडून आली आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. तो तिचा हात धरतो आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातो.
त्यानंतर बिंदूचे वडील गप्प बसून परत जातात. नंतर दुष्यंत बिंदूला सांगतो, माझा एक मित्र दुबईमध्ये राहतो. तू तिथे जाऊन तुझा डान्स करिअर चालू ठेवू शकतेस. तो तुला मदत देखील करेल. पण आता बिंदू दुष्यंतला सोडून जायच्या तयारीत नव्हती. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. तिनं दुष्यंतला लग्नासाठी प्रपोज केलं. दुष्यंतही नकार देऊ शकला नाही आणि अशा प्रकारे दोघांचं लग्न झालं. ही सगळी गोष्ट ऐकल्यावर जाजीच्या मनात दुष्यंतसाठी सन्मान वाढतो. ती त्याला सॉरी म्हणते, माझं चुकलं. मला वाटलं माझ्या घरच्यांनी मला फसवून पाठवलं, पण तसं काहीच नाही. त्याने माझं लग्न एका चांगल्या मुलासोबत लावलंय. ती त्याला आय लव्ह यू म्हणते आणि लाजत तिकडून निघून जाते. पण आता जाजीच्या मनात एक प्रश्न तयार होतो, बिंदू मालिनीचं काय झालं? ती कशी मरण पावली? तेव्हा आता युवा तिला सांगते की तिला अस्थमा होता. जयजी म्हणते, पण अस्थमामुळे कोणी मरतं का? मला वाटतं तिला वेळेवर इन्हेलर मिळाला नाही. तर युवा सांगते, हो, एक रात्री तिला अटॅक आला. ती इन्हेलर शोधत किचनमध्ये गेली, पण तिथं काहीच मिळालं नाही. तेव्हा दुष्यंतने जोरैयाला सांगितलं, कारमध्ये इन्हेलर असेल, लगेच घेऊन ये. जोरैया कारमध्ये जाऊन इन्हेलर शोधतो, पण जेव्हा तो परत येतो तेव्हा बिंदू मालिनीचा मृत्यू झालेला असतो. तायेवा म्हणते, जर इन्हेलर थोडा आधी मिळाला असता तर ती वाचली असती, पण तिचं नशीबच खराब होतं. नक्कीच हा कुठला तरी श्राप आहे. कोणीतरी या घराला वाईट नजर लावली आहे. या घरात सगळ्या सुनबायांचं असंच होतं, त्या मरून जातात. आणि हे बोलून ती तिकडून निघून जाते. आता जाजीच्या मनातही भीती घर करते. तिला वाटतं की आता तिचा नंबर आहे. तिला भास होतो की ती स्वतःला फासावर लटकलेली बघते. ती धावत जाऊन दुष्यंतला सांगते, मला खूप भीती वाटते आहे. या घरात सगळ्या सुना मरतात, मीही मरेल का? दुष्यंत तिला समजावतो, असं काही नाही. त्या सगळ्या त्यांच्या चुका असल्यामुळे मरण पावल्या. जाजी म्हणते, पण बिंदू मालिनीने काय चूक केली होती? ती का मेली? दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, तू भीती बाळगू नको. मला सकाळपर्यंतचा वेळ दे. दुसऱ्या दिवशी तो एका पंडिताला बोलावतो. पंडित खंडय्या देवाची पूजा करतो आणि जाजीच्या वतीने प्रश्न विचारतो. या घरात सगळ्या सुना मरण पावल्या आहेत. जाजीला वाटतं की तीही मरेल. या घरात अजून एक मृत्यू होणार का? त्यावर एक फूल खाली पडतं, ज्याचा अर्थ होता हो. सगळे घाबरून जातात. पंडित उपाय सांगतो, जाजूच्या नावाने महामृत्युंजय जप करा. पती पत्नी दोघांनी मिळून काशी विश्वनाथचे दर्शन घ्या. हे सर्व ठीक होईल. पंडित तिथून निघायला लागतो, पण जाजी अजूनही अस्वस्थ असते. ती पंडिताला थांबवते आणि विचारते, मी काही चुकीचं केलं नाही, तरीही देव माझ्यावर का रागवले आहेत? पंडित सांगतो, हा देवाचा राग नाही आहे, हे तर प्रेतबाधेचं प्रकरण आहे. आणि मग तो पूर्ण गोष्ट सांगतो. या घरापासून 200 फूट अंतरावर एक घर होतं. त्या घरात 6 जणांचं कुटुंब राहत होतं. एक रात्री अचानक सगळ्यांनी एकत्र आत्महत्या केली. जाजीचे सासरे ती जमीन विकत घेऊ इच्छित होते, कारण ती खूपच स्वस्तात मिळत होती. मी त्यांना सांगितलं होतं की ती जमीन खरेदी करू नका, पण त्यांनी काही ऐकलं नाही. ती जमीन विकत घेतली आणि त्या जागेवरच्या स्मशानातल्या कबरा हटवल्या. आता त्या आत्मा या घरात विचित्र खेळ खेळत आहेत. या घरात एकूण 6 मृत्यू होतील असं मला वाटतं. त्यातील 4 तर आधीच झाले आहेत, त्यामुळे सावध राहा. यानंतर दुष्यंत जाजीला घेऊन काशीला जाण्याची तयारी करत असतो. रस्त्यात ते एका बँकेपाशी थांबतात. तिथं दुष्यंतचा एक ओळखीचा माणूस जाजीशी बोलतो. तो विचारतो, तुम्ही कुठे चालला आहात? जाजी सांगते, आम्ही काशीला जात आहोत. तो माणूस म्हणतो, काशी? तुम्ही तर स्वित्झर्लंडला जायला हवं. तुमच्या नवऱ्याला खूप पैसे मिळाले आहेत, तब्बल 57 लाख रुपये. हे ऐकून जाजी आश्चर्यचकित होते. ते विचारते, इतके पैसे कुठून आले? तो माणूस सांगतो, त्यांच्या पहिल्या बायकोचं निधन झालं ना, त्यांची इन्शुरन्स पॉलिसी होती, त्याचेच पैसे आहेत. तेवढा दुसरा माणूस म्हणतो, मेली होती की मारली गेली होती, कोण जाणे. तेव्हा पहिला माणूस त्याला झटकतो, फालतू बोलू नकोस. पण आता जाजीच्या मनात शंकेचं बीज रुजते. तिला एक विजन येतो. त्यात दुष्यंत बिंदू मालिनीला मारायची योजना करत असतो आणि मुद्दाम मस्तीचा इन्हेलर घरातून हटवला गेला होता. जयजी हा सगळा विचार करत असते. तेवढ्यात दुष्यंत तिथे येतो. ती घाबरलेली दिसते म्हणून विचारतो, काय झालं आता? जयजी म्हणते, काही नाही. रस्त्यात जाताना दुष्यंत जयजीला सांगतो, माझ्या खात्यात थोडे पैसे आले आहेत. मॅनेजरने सल्ला दिला की की त्यांची गुंतवणूक करावी, म्हणून मी तुझ्या नावावर एक पॉलिसी घेतली आहे. हे ऐकून जयजीला आणखी संशय येतो. तिला वाटतं की बिंदू मालिनीलाही पैशासाठीच मारलं गेलं आणि आता तिची पाडी आहे. ते घरी परततात, पण तिथे जाजीची आई आली असते. ती लग्नाचा अल्बम घेऊन आली होती. दुष्यंत अल्बम बघताना विचारतो, यात जाजीचा पासपोर्ट साईज फोटो आहे ना? जाजीची आई म्हणते, हो, याच अल्बममध्ये आहे. फोटो मिळाल्यावर दुष्यंत जोरैयाला सांगतो, कारमध्ये ठेवलेले इन्शुरन्सचे पेपर घेऊन ये. जाजीच्या मनात भीती अजून वाढत जात असते. यानंतर दुष्यंत तिला साईन करण्यास सांगतो, पण जाजी थोडी हिचकिचते. ती विचारते, इतकी घाई कशाला? दुष्यंत तिला समजावतो, खात्यात पैसे असले की उशीर करायचा नसतो. तो त्याच्या सासूला सांगतो, मी तुमच्या मुलीसाठी 60 लाखांची पॉलिसी घेणार आहे.
तिला समजावा. आई म्हणते, तू नशीबवान आहेस, असा नवरा मिळाला. साईन करून टाक बघू. तेव्हा जाजी साईन करते, पण मग गुपचूप आपल्या आईला सांगते, लवकर कुठला तरी बहाणा करून मला इकडून घेऊन जा. आई विचारते, असं का बोलतेस, काय झालं? तेव्हा जाजी सांगते, इथे काहीतरी गडबड आहे. मी इथे सेफ नाही आहे. एका बाजूला पंडितजी म्हणतात की घरावर भूतांचा साया आहे, आणि दुसरीकडे एक माणूस म्हणाला की इन्शुरन्ससाठी दुष्यंतने त्याची पहिली बायको मारली, आणि मला शंका आहे की तो मलाही मारेल. पण तिला हे माहिती नव्हतं की पूर्णी तिथेच उभी होती, आणि तिने हे सगळं ऐकलं होतं. पूर्णी जाऊन सगळं नागम्माला सांगते. नागम्मा मग जाजीशी बोलते आणि तिची सगळी शंका दूर करते. ती सांगते, आपल्याबद्दल हजार लोक बोलतात, काही अफवाही पसरवतात. मी आधीच या घराचं अशुभ टाळावं म्हणून अशुद्धिक बंधन करून घेतलं होतं. आणि दुष्यंत, तुला खरंच वाटतं का तू कोणाला मारेल? लोक काहीही बडबड करतात. खरं तर तो लग्न करायला तयार नव्हता. फक्त घरात आई एकटी राहू नये म्हणून त्याने लग्नाला होकार दिला. जाजी म्हणते, पण देवाने मला मृत्यूचा इशारा दिला होता. मला खूप भीती वाटते, मन अशांत आहे. त्यावर नागम्मा तिच्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करवते. रिच्युअल झाल्यावर पंडित जाजीला समजावतो, आता तुझ्याभोवती कोणताही वाईट साया नाही, पण पुन्हा भीती वाटली तर फक्त मृत्युंजय मंत्र वाच. यानंतर दुष्यंत जाजीला विचारतो, आता तरी तुझी भीती गेली ना? जाजी म्हणते, हो गेली. मग ती महेशला प्रसाद द्यायला त्याच्या रूममध्ये जाते. तेवढ्यात दुष्यंतला तिची किंकाळी ऐकू येते. तो धावत महेशच्या खोलीत जातो आणि बघतो की महेश मृतावस्थेत बेडवर पडलेला आहे. ही घटना घडल्यानंतर सगळ्यांना पंडिताची भविष्यवाणी खरी वाटू लागते. घरात 6 मृत्यू होणार आहेत, त्यापैकी 5 तर झाले आहेत, आणि आता फक्त एक व्यक्ती उरली आहे. सगळे घाबरलेले असतात, पण सर्वात जास्त जाजी भीतीने भरलेली असते, कारण देवाने तिला मृत्यूचा इशारा दिला होता. ती अजूनही सतत महामृत्युंजय मंत्राचा जाप करत असते. रात्री नागम्मा खिडकीतून बघते की काही लोक महेशची समाधी खोदत आहे. ती ताबडतोब सगळ्यांना घेऊन तिथे पोहोचते. दुष्यंत त्यांना विचारतो, तुम्ही माझ्या भावाची समाधी का खोदत आहात? तेवढ्यात अंधारातून महंतेश समोर येतो आणि बोलतो, मी सांगितलं होतं म्हणून ते लोक महेशची बॉडी बाहेर काढत आहे. मला शंका आहे की त्याचा खून झालाय. सगळे विचारात पडतात की पोलिसांना हे कोणी सांगितलं, आणि लगेचच कळतं की पोलिसांना जाजीनेच बोलावलं होतं. पोलीस ऑफिसर महंतेश तिचा जुना मित्र असतो. दुष्यंत त्याला आधीच भेटलेला असतो. सगळे त्याला विनंती करतात की महेशची बॉडी घेऊन जाऊ नये, पण महंतेश कोणाचं ऐकत नाही आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जातो. या गोष्टीसाठी नागम्मा जाजीला एक जोरात थप्पड मारते. दुष्यंत सुद्धा तिला विचारतो, तू असं का केलं? तेव्हा जाजी सगळ्यांना सांगते, मला आता सत्य कळलं आहे. या मृत्यूंच्या मागे ना देवाचा कोप आहे ना कोणतं भूत. हे सगळं माणसाचंच कारस्थान आहे. ती सांगते, काल रात्री मी पाहिलं की शिवाशिष महेशला जबरदस्तीने 2-3 गोळ्या खाऊ घालत होता. त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे औषधाचा ओव्हरडोस आहे. शिवाशिष लगेचच त्याला दिलेलं प्रिस्क्रिप्शन दाखवतो. त्यात स्पष्ट लिहिलेलं असतं की गरज पडल्यास दिवसभरात 3-4 गोळ्या तो घेऊ शकतो. शिवाशिष म्हणतो, महेशनं सकाळी फक्त 1 गोळी घेतली होती, उरलेल्या 3 मी रात्री दिल्या. मग ओव्हरडोस कसा झाला? तुझं डोकं फिरलंय का? तुझ्या त्या मित्राला सांग, माझ्या भावाची बॉडी फाडू नये, ती परत आणा. त्यानंतर जाजी त्यांचं म्हणणं मान्य करते. सकाळी महंतेश बॉडी परत घेऊन येतो आणि ती पुन्हा दफन केली जाते. जाण्यापूर्वी महंतेश जाजीला एक धक्कादायक गोष्ट सांगतो, तू जेव्हा मला पोस्टमॉर्टम थांबवायला फोन केला होतास तेव्हा तो आधीच झाला होता. मी तुझ्या घरच्यांसमोर खोटं बोललो की पोस्टमॉर्टम झालं नाहीये. डॉक्टरांना शंका आहे की हे नैसर्गिक मृत्यू नाही तर खून असू शकतो. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येईल. जाजीने गपचूप आपल्या सासऱ्यांच्या मेडिकल रिपोर्ट सुद्धा आणलेले असते, जे महंतेजानेच मागवलेले असतात. महंतेज ते रिपोर्ट्स घेऊन निघून जातो. तेवढ्या जाजीला आठवतं की काल महेश म्हणत होता, मला पुष्पवतीचं एक जुनं पत्र सापडलं. जाजीला वाटतं की कदाचित त्यात काही महत्त्वाची गोष्ट असेल. ती महेशच्या खोलीत शोधायला जाते, पण तिला काहीच सापडत नाही. सगळं सामान त्यांनी जाळून टाकलं होतं. बाहेर येऊन जाजी विचारते, हे का जाळलं? तय्यबा सांगते, महेश भाऊ राहिले नाहीत तर त्यांच्या वस्तू ठेवून काय उपयोग, म्हणून जाळून टाकल्या. त्यानंतर आपण बघतो की जाजी स्वयंपाकघरात आहे. तेवढ्यात तायव्वा घराच्या शेतातून भरपूर भाज्या घेऊन येते. त्या भाज्यांमध्ये एक भाजी जाजीला वेगळी वाटते. ती हातात घेऊन विचारते, ही कोणती भाजी आहे? तेवढ्यात तायव्वा लगेचच ती भाजी तिच्या हातातून काढते आणि तिला लगेचच हात धुवायला सांगते. ती सांगते की गौरी गड्डे आहेत, खूप विषारी असतात. जाजी विचारते, मग तू ही भाजी इथे का आणलीस? तायव्वा सांगते, त्याचं पावडर करून जर 1 चिमूट चहामध्ये टाकलं तर सर्दी, खोकला, ताप सगळं नाहीसं होतं. पण जर जास्त झालं तर माणूसच नाहीसा होतो, म्हणजे मरतो. तेवढ्या जाजीला महंतेजाचा फोन येतो आणि तायव्वा तिला चहा देऊन निघून जाते. महंतेज सांगतो,
महेशचा मृत्यू विषामुळे झालाय. ग्लोरीचा सुपरबा नावाचं एक झाड आहे. तिथे त्याला गौरीगड्डे म्हणतात. त्याच्या प्रभावाने हार्ट अटॅक येतो आणि किडनी फेल होते. तुझ्या सासऱ्याच्या रिपोर्टमध्ये पण याचे संशय सापडलेत. म्हणजेच दोघांचाही मृत्यू याच विषामुळे झाला. तेवढ्यात झाजीची तब्येत अचानक बिघडते. तिच्या लक्षात येतं की ती चहा प्यायली आहे आणि त्यातच विष मिसळलेलं असतं. ती अडखळत अडखळत महंतेजाला सांगते, मला सुद्धा विष दिलं गेलंय, आणि लगेचच बेशुद्ध होऊन कोसळते. हे ऐकून महंतेज थेट स्टेशनवरून निघतो. इकडे दुष्यंत डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर विचारते, तुला उलटी झाली होती का? दुष्यंत सांगतो, हो, एकदा झाली होती. तेवढ्यात महंतेज पोहोचतो आणि लगेचच विचारतो, ज्याच्यासोबत कोण होतं? दुष्यंत सांगतो, ताईअव्वा तिच्यासोबत होती. दुसऱ्या बाजूला ताईअव्वा धावत पडत निघते. पण महंतेज आणि दुष्यंतीला धरून विचारतात, तू जाजीला विष का दिलंस? तेवढ्यात जाजीला शुद्ध येते. ती सांगते, ताईअव्वाने काहीही केलं नाही, उलट तिने माझा प्राण वाचवला. ती सांगते की ती जेव्हा जमिनीवर कोसळली, ताईअव्वा वेळेवर आली आणि तिने तिला एक औषधी काढा पाजला, ज्यामुळे उलटी झाली आणि विष बाहेर पडलं. ते विचारतात, जर तू निरपराध होतीस तर पडत का होतीस? ती सांगते, कारण एकदाच उलटी झाली होती. मी अजून औषध घेण्यासाठी पळत निघाले होते. जयचं सांगते, चूक माझीच होती. मी चुकून माझ्या चहामध्ये गौरीगड्याचं पावडर घातलं. पण इथे जाजी खोटं बोललेली असते आणि इथे उघड होतं की हे पावडर तिने नाही तर नागम्माने तिच्या चहात टाकलं होतं. जाजी जेव्हा पूर्ण बरी होते आणि नागम्मासोबत उभी राहते, तेव्हा नागम्मा तिच्याकडे नजर उचलून पाहू शकत नाही. तिला भीती वाटत असते की जाजी आता सगळ्यांना तिचं खरं रूप सांगेल. पण जाजी अजून काही सांगत नाही. यानंतर आपण पाहतो की सगळे मंदिरात जायची तयारी करत आहेत. पण नागम्मा सांगते की तिला बरं वाटत नाही, म्हणून ती घरीच थांबते. सगळे मंदिराकडे जातात. जाजी दुष्यंतला सांगते, मी 1 मिनिटात येते, आणि तिकडून निघून जाते. इकडे नागम्मा पुन्हा जाजीला मारायची योजना करते. पण तिला विषाचा डब्बा सापडतच नाही. तेवढ्यात अचानक जाजी तिच्या समोर येते आणि डब्बा दाखवत म्हणते, काहीतरी शोधत होतीस ना? हेच ना? ते नागम्माला विचारते. तू सगळ्यांना का मारत होतीस? इथे आपल्याला कळतं की नागम्माला NPD आहे, नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर. अशा लोकांना वाटतं की ती सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. ते फक्त स्वतःबद्दलच विचार करतात. दुसऱ्यांचं दुःख, भावना समजून घेण्याची ताकद त्यांच्यात नसते. नागम्माला लहानपणापासूनच वाटायचं की ती एक राणी आहे आणि सगळ्यांनी तिला राणीसारखंच वागवायला हवं. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये ती सगळ्यांना डॉमिनेट करायची, इव्हन मुलांना सुद्धा. पण घरी तिचं काही चालायचं नाही. आईकडून तिला शिव्या मिळायच्या. एकदा तिचा मित्र अर्जुन हे बघतो आणि त्यामुळे तो तिची चेष्टा करतो. तू आमच्यासमोर फक्त राणी बनतेस, पण घरी तुझी अवकात एका कुत्र्यासारखी आहे. आणि मग तिची मित्रमंडळी तिला कुत्ती कुत्ती म्हणून चिडवतात. यामुळे नागम्माला एवढा राग येतो की ती अर्जुनवर हल्ला करून त्याचा गळा दाबू लागते. आईला जेव्हा हे कळतं, तेव्हा ती तिला शिव्या देऊन मारते. अर्जुन पुन्हा चिडवतो आणि आता तर नागम्मा इतकी भडकते की ती आपल्या आईच्या जेवणात गौरीगड्डे मिसळते आणि तिला मारते. त्यानंतरपासून या घरात तिचं वर्चस्व सुरू झालं. तिचा नवरा असो, मुलगा असो, सुना असो, सगळं तिचंच ऐकत होते. ती जे बोलेल ते सगळं घरात चालायचं. पण जेव्हा पुष्पवती या घरात सून म्हणून आली, तेव्हा तिला स्पर्धा वाटू लागली. पुष्पावतीला वाटायचं की या घरावर तिचं राज्य असावं आणि सगळं तिच्या हुकुमात चालावं. म्हणूनच तिने स्वतःला घराच्या रीतिरिवाजानुसार बदललं. पूजा शिकली, नियम समजून घेतले. तिला नागम्माची जागा घ्यायची होती. एक दिवस तिने नागम्माला थेट सांगितलं, तुमच्यासारखंच आता सगळे माझंही ऐकतात. घराच्या सगळ्या चाव्या मला मिळाल्या आहेत. म्हणूनच मला या घराची नवीन मालकीण मानावं लागेल, नाहीतर हे घर मी उद्ध्वस्त करीन. रात्री नागम्मा तिच्या खोलीत जाऊन तिला उठवते आणि म्हणते, मला थोडं तुझ्याशी बोलायचंय. ती तिला विहिरीपाशी नेते आणि म्हणते, आजवर मी या घराची राणी होते, पण आता दासी बनून जगू शकत नाही. या घरात एकाच राणीचा वावर असावा, म्हणून मी विहिरीत उडी घेते. पुष्पवती म्हणते, आई असं करू नका. तेव्हा नागम्मा म्हणते, ठीक आहे, मग तूच मर, आणि तिला विहिरीत ढकलून देते. ही सगळी गोष्ट चारुलता पाहते. दुसऱ्या दिवशी ती नागम्माला सांगते की तिने सगळं पाहिलं आणि तिला हेही समजलं की ती जी औषध देत होती त्यामुळेच ती गर्भधारणा करू शकत नव्हती. ती तिला थोबाडीत मारते आणि धमकावते, उद्या पोलीस येतील आणि तुम्हाला जेलमध्ये टाकतील. पण रात्री झोपेत नागम्मा चारुलतावर केरोसिन टाकते आणि तिला जिवंत जाळून मारते. जेव्हा कोणाला तिचा खरा चेहरा समजायचा किंवा तिच्यावर संशय यायचा, ती त्यांनाही अशाच पद्धतीने मारून टाकायची. जजेला सुद्धा शंका वाटत होती, म्हणून ती तिलाही मारायच्या तयारीत होती आणि कोणालाही तिच्यावर शंका येऊ नये म्हणून आधीच पंडिताच्या तोंडून तिने सांगितलेलं, या घरात 6 मृत्यू होणार, हे वातावरण तयार करून ठेवलं होतं. पण आता शेवटच्या प्रसंगात आपण एक विचित्र गोष्ट पाहतो. जाजी मंदिराजवळ उभी असते, मन तेजाशी बोलत असते. मग घरात जी दुसरी जाजी आहे ती कोण होती?
तेव्हा ती दुसरी जाजी म्हणते, "तुझ्या चुका लपवण्यासाठी देवाचा कोप झाला आहे," असं सांगून सगळ्यांना घाबरवत होतीस. नागम्मा संतापून म्हणते, "जेव्हा देव स्वतः शांत आहे, तेव्हा तू कोण आहेस मला बोलणारी?" आणि तेव्हाच खुलासा होतो की ती दुसरी जाजी कुणी नसून भगवान कोंडई आहेत, जे जाजीचं रूप घेऊन आले होते नागम्माला तिच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी. हे पाहून नागम्मा घाबरते आणि घसरून तिचं डोकं जमिनीवर आपटतं आणि ती जागीच मरते. नंतर खरी जाजी आणि बाकी सगळे घरी येतात. तेव्हा त्यांना नागम्माचा मृतदेह सापडतो. घरातील 6वा मृत्यू पूर्ण होतो. सगळे हे नशीब मानून स्वीकारतात. नागम्माच्या मृत्यूनंतर दुष्यंत जाजीला म्हणतो, "आई आता राहिली नाही. आता या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे." आणि अशा प्रकारे जाजी या घराची नवीन मालकीण बनते आणि घराची धुरा सांभाळते. आणि यासोबतच ही सिरीज इथेच संपते. आणि अशा प्रकारे संपते अय्यानामाने एका घरातल्या 6 मृत्यूमागचं सत्य. देव, भूत आणि शाप या पलीकडचं माणसाच्या विकृत मनाचा खेळ. आपण जे पेरतो तेच उगवतं. सत्य कितीही लपवलं तरी ते एक दिवस समोर येतच. नागम्मासारखी माणसं जे स्वतःलाच देव मानतात, इतरांचं आयुष्य चालवतात, त्यांच्या पायाखालची जमीन देवच सरकावतो. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चित्रपट व्याख्याती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.